हेलो फ्रेंड्स, वेलकम टू टुडेज लेक्चर। आज के लेक्चर में हम देखेंगे कैपिलरी ॲक्शन और कॅपिलॅरिटी यूजिंग फोर्सेस। तर मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरलाच बघितलंय, इथं 4 पॉईंट्स असतात, ए, बी, सी आणि डी। त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की या पॉईंटचं प्रेशर जे कॉन्केव्ह साईडचं या पॉईंटच्या प्रेशरपेक्षा जास्त होतं। या पॉईंटचं प्रेशर आणि या पॉईंटचं प्रेशर सारखं होतं, कारण ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहेत। या पॉईंटचं वरच्या आणि खालच्या पॉईंटचं प्रेशर सारखं असतं, कारण ते ऑन द आयदर साईड ऑफ प्लेन सरफेस ऑफ लिक्विड असतात। त्यामुळे आपल्याला मिळतं की या पॉईंटचं प्रेशर याच्यापेक्षा जास्त होतं आणि त्यामुळे लिक्विड जे आहे ते आतल्या डायरेक्शनला फ्लो व्हायला सुरुवात होते आणि याच्यामध्ये या लिक्विडमध्ये कॅपिलरीचा जो असतो तो इथं असा राईज आपल्याला बघायला मिळतो। तर लक्ष द्या मित्रांनो, आपल्याला कॅपिलरी ॲक्शनचा हाईट रेज्डचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ फोर्सेस। तर इथं या डायग्रामवरती लक्ष द्या। ह्या फिगरला आपण एवढा जो सेक्शन आहे याला झूम इन करून इथं ड्रॉ केलेलं आहे। तर इथं बघा मित्रांनो, ही जी डायरेक्शन आहे ही टँजंट आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विडला। अलॉंग या टँजंट टेन्शन अप्लाय होतं आणि यालाच इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन सुद्धा असेल सरफेसची, परंतु ती इक्वल टू टेन्शन असेल म्हणून आपण त्याला टेन्शन कन्सिडर करतो। हा आतला अँगल बघा, हा असतो थीटा, हा पण असणार आहे अपोजिट अँगल थीटा। थीटाला काय म्हणतो आपण? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट। अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण अर्लियर बघितलेलं आहे। मग बघा इकडे टी जो आहे तो वर्टिकल नाही आहे, मग त्याचे 2 कंपोनंट्स होतील, एक वर्टिकल एक हॉरिझॉन्टल। आता हॉरिझॉन्टल कंपोनंट्स जे काही असतील सगळीकडे ट्यूबच्या ते एकमेकांना बॅलन्स करतील, पण वरचे कंपोनंट्स इथं असो किंवा इथं असो ते काय असतील? टी कॉस थीटा, करेक्ट आहे। तर इथं बघा आपण सर्क्युलर सेक्शन कन्सिडर केले आहे, क्रॉस सेक्शन या फिगरमध्ये, जो कशाचा आहे? कॅपिलरीचा आहे। आता त्या कॅपिलरीची सर्कम्फरन्स काय असते? 2πr। आपल्याला माहिती आहे सर्कम्फरन्स किती आहे? 2πr। आणि त्या प्रत्येक ठिकाणी सरफेस टेन्शन वरच्या डायरेक्शनला अप्लाय होत आहे टी कॉस थीटा। जर तुम्ही हॉरिझॉन्टल कंपोनंटची गोष्ट करणार तर हॉरिझॉन्टल कंपोनंट हे या दिशेने असतील आणि ते एकमेकांना बॅलन्स करताय या दिशेने आणि या दिशेने। तर या पूर्ण सर्कम्फरन्सवर हा जो काही टी कॉस थीटा कंपोनंट आहे तो अप्लाय होतोय। मग आपल्याला माहिती आहे मित्रांनो हे रिलेशन की सरफेस टेन्शन इज ऑलवेज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ। फोर्स पर युनिट लेंथ जो आहे तो सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे, आपल्याला क्लिअरली माहिती आहे। यावरून आपल्याला काय मिळतं? आपल्याला हे मिळतं की फोर्स बरोबर सरफेस टेन्शन टी इंटू लेंथ काय असतं? सरफेस टेन्शन टी इंटू लेंथ घेऊ शकतो आपण। आता आपल्याला माहिती आहे टी किती आहे? टी कॉस थीटा, आणि किती लेंथवरती अप्लाय होतो इथं? अपवर्ड डायरेक्शनने 2πr लेंथवरती। मग त्याला जर सॉल्व केलं तर तुम्हाला इक्वेशन काय मिळालेलं आहे? तर मिळालेलं आहे 2t cos थीटा इंटू πr। हे रिलेशन तुम्हाला मिळालेलं आहे कशासाठी? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनसाठी। आता इथं लक्ष द्या मित्रांनो, या फिगरमध्ये परत एकदा सरफेस टेन्शनचा जो फोर्स आहे तो अपवर्ड आहे, याला डाऊनवर्ड कोणी ना कोणी तर बॅलन्स करणार आहे। आता ते डाऊनवर्ड कोण बॅलन्स करतं? प्रेशरचा फोर्स जो असेल ρgh इंटू एरिया किंवा mg जरी लिहिला तरी चालेल। मग तेच आपण इथं कन्सिडर केलेलं आहे मित्रांनो। फोर्स बरोबर mg बरोबर h rho g a। h rho g काय आहे? तर प्रेशर आहे आणि a काय? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन। आता क्रॉस सेक्शनल एरिया कसा आहे रे कॅपिलरीचा? तर सर्क्युलर आहे। सर्कलचा क्रॉस सेक्शनल एरिया काय असतो? πr²। मग h rho g a म्हणजे πr² जर तिथं पुट केलं आणि वरचा फोर्स हा सरफेस टेन्शनचा हा अपवर्ड फोर्स आणि mg चा डाऊनवर्ड फोर्स, यांना जर आपण इक्वेट केलं इथं जसं केलेलं आहे तसं, लक्ष द्या इकडे काय होणार आहे?
ठीक आहे. तर बघा 2t cos थिटा 2t cos थिटा इंटू पाय आर इज इक्वल टू काय आलं एच रो जी इंटू पाय आर स्क्वेअर. करेक्ट आहे. आता इथं काय केलेलं आहे आपण पाय आणि पायला कट केलेलं आहे. आर आणि आर स्क्वेअर पण कट होईल. उरणार काय 2t cos थिटा इक्वल टू एच रो जी आर. करेक्ट आहे. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो पुढे आपल्याला रिलेशन मिळालेलं आहे एच साठी. दिस इज हाईट अटेन्ड बाय कॅपिलरी इन द or height attained by the liquid inside the capillary, that is h equal to 2t cos theta upon rho g r, where 2 is a constant, t is surface tension of the liquid, theta is angle of contact, its cos ratio is taken, rho is the density of liquid, g is the acceleration due to gravity, and r is the radius of capillary tube. Here you can study that height of liquid column inside capillary depends inversely on radius of the capillary. That means minimum is the radius, more is the height. It also depends inversely on g. जहाँ पे g कम होगा वहाँ पे height inside liquid capillary tube will be more. It is also inversely proportional to density. Density ज़्यादा है तर height inside the capillary tube attained by liquid is लेसर. पण सरफेस टेन्शन जर जास्त असेल तर हाईट अटेंड पण जास्त होईल. यावरूनच आपण जर तुम्हाला हाईट माहिती आहे तर सरफेस टेन्शन कोणत्याही लिक्विडचं फाइंड आउट करू शकतो. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे तर यालाच कन्वर्ट केलेलं आहे. टी तसंच ठेवलेलं आहे, बाकीचे टर्म इकडे पाठवले. तर एच रो जी आर अपॉन 2 कॉस थिटा. तर या पद्धतीने आपण एक डेरिवेशन याचं परफॉर्म केलेलं आहे मित्रांनो. स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही हे डेरिवेशन असं लिहून घेऊ शकतात. खूप महत्त्वाचं डेरिवेशन असणारे हे फॉर कॅपिलरी राईस. ठीक आहे. कंटिन्यू करू. कंटिन्यू करताना पुढचा पॉईंट आहे आपला मित्रांनो फ्लुइड्स इन मोशन. तर आपण आतापर्यंत बघितलं फ्लुइड्स व्हेन दे आर ॲट रेस्ट हाऊ देअर पार्टिकल्स आर इन रँडम मोशन. ठीक आहे. जर फ्लुइड जो आहे तो रेस्टमध्ये आहे तर त्याचे जे पार्टिकल्स असतात, जे काही पार्टिकल असतील ते रँडम मोशन करत असतात. कोणतं मोशन करत असतात? रँडम मोशन. म्हणजे एक पर्टिक्युलर डायरेक्शन नसणारे त्यांच्या मोशनला. परंतु लक्षात घ्या फ्लुइड इन मोशनचा अर्थ काय? जेव्हा जेव्हा मोशन व्हायचा वेळ येणारे किंवा मोशन होण्याची शक्यता असणारी फ्लुइड जे आहे ते एका पर्टिक्युलर डायरेक्शनला मूव्ह करत असतं. मग त्याचे पार्टिकल्स जे असतील जे काही रँडम मोशनमध्ये आहेत त्यांना एक पर्टिक्युलर डायरेक्शन मिळू शकते. परंतु फ्लुइड जे आहे ना ते सॉलिड सारखं नाही आहे मित्रांनो, की तुम्ही एखाद्या डायरेक्शनला समजा हा पेन आहे हा उचलला आणि असा मूव्ह केला तर याचे सगळेच्या सगळे पार्टिकल सोबत मूव्ह करताय. असं लिक्विडसाठी नसतं मित्रांनो. लक्षात घ्या लिक्विडसाठी काही पार्टिकल मागेच राहतात, काही पुढे पळतात, काहींचा डायरेक्शन ऑफ फ्लो सारखा असेल किंवा वेगळा असेल काही सांगू शकत आपण सध्या तरी नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला टाइप्स ऑफ फ्लो शिकायचे असतात जे इथं तुम्हाला दिलेले आहेत. तर फ्लुइड इन मोशन हा कॉन्सेप्ट पहिले समजून घ्या. जेव्हा जेव्हा फ्लुइड रेस्टमध्ये असतं त्याचे पार्टिकल सगळेच्या सगळे रँडम मोशनमध्ये असतात. त्याचे सगळे पार्टिकल्स रँडम मोशनमध्ये असतात. परंतु जेव्हा फ्लुइड मोशनमध्ये येतं तेव्हा त्याचे काही पार्टिकल्स मोशनमध्ये येऊ शकतात, काही पार्टिकल्स रेस्टमध्ये असू शकतात, सगळे मोशनमध्ये येऊ शकतात. सगळ्यांच्या मोशनचं डायरेक्शन सेम असू शकतं किंवा डिफरंट सुद्धा असू शकतं. ठीक आहे. तर बघा मित्रांनो इथं काय आहे पहिला पॉईंट तुम्हाला दिलेला आहे स्ट्रीमलाईन फ्लोचा. पहिला पॉईंट तुम्ही बघू शकता काय दिलेलं आहे स्ट्रीमलाईन फ्लोचा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे. सॉरी थोडं झूम झालेलं आहे. पहिला पॉईंट आहे आपल्याकडे स्ट्रीमलाईन फ्लोचा. ठीक आहे. आता स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे नेमकं काय? स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे व्हेनेवर द टँजेंट ड्रॉन टू द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ लिक्विड. जेव्हा समजा अशा डायरेक्शनमध्ये लिक्विड फ्लो होत आहे त्याला जर टँजेंट ड्रॉ केली तर ते आपल्याला पार्टिकलचं मोशन दाखवत असेल, सगळ्या पार्टिकलचं मोशन, तशा वेळेस त्या फ्लोला आपण म्हणू स्ट्रीम लाईन फ्लो. दुसरा आहे स्टेडी फ्लो. लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा जेव्हा एखाद्या क्रॉस सेक्शनच्या पाईपमधून
लिक्विड फ्लो होतं आहे आणि तो क्रॉस सेक्शन जर आपण असं समजा कन्सिडर केलेलं आहे तर सगळ्या पार्टिकलची तिथली कायनेटिक एनर्जी, स्पीड, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन सगळं सेम असेल तर तो फ्लो असेल स्टेडी फ्लो. समजतंय मग? स्टेडी फ्लो म्हणजे जो स्टेडी असणार आहे. प्रत्येक पार्टिकलची वेलॉसिटी, कायनेटिक एनर्जी, ॲक्सेलरेशन, डायरेक्शन सेम असणार आहे. फ्लो लाईन म्हणजे काय? एखादा पार्टिकल जर लिक्विडचा एखाद्या लाईनमध्ये मोशन करतोय त्या लाईनला म्हणतो आपण फ्लो लाईन. त्या लाईनला काय म्हणतोय मित्रांनो आपण? फ्लो लाईन. फ्लो ट्यूब म्हणजे काय? समजा 3-4 पार्टिकल एकमेकांना पॅरलल चाललेले आहेत तर त्यांचं मिळून जे काही तयार होतं त्याला म्हणतो आपण एक क्रॉस सेक्शनल एरिया तयार होतो, त्याला काय म्हणतो आपण? फ्लो ट्यूब. तर लास्टचा पॉइंट आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार, दॅट इज लॅमिनार फ्लो. तर लॅमिनार फ्लो काय असतो? वेनेवर लिक्विड इज पासिंग थ्रू एनी क्रॉस सेक्शन मधून पुढे पास करतोय तर रेट ऑफ फ्लो जो असेल, रेट ऑफ फ्लो काय असेल? dm/dt, मास फ्लोईंग पर युनिट टाइम ऑफ लिक्विड इज ऑलवेज कॉन्स्टंट. हा काय असेल? कॉन्स्टंट असेल तर त्या फ्लोला आपण म्हणतो लॅमिनार फ्लो. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्यासाठी इतकंच. बघू आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू द क्रिटिकल वेलॉसिटी अँड रिलेशन्स ऑफ फ्लोज. थँक्यू.